नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आता इथं पहिला प्रश्न काय विचारलेला आहे बघा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर इथं ऑप्शन दिलेले आहेत 17 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 19 सप्टेंबर. तर आपलं उत्तर काय आहे? 13 सप्टेंबर आहे का? नाही. 15 सप्टेंबर नाही. 19 सप्टेंबर आहे का? नाही. तर काय उत्तर आहे? 17 सप्टेंबर. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बराबर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानमधील निजामाने भारतीय सैन्यापुढे शरणागती स्वीकारली होती, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. कधी? 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद मधील निजामांनी भारतीय सैन्यापुढे शरणागती स्वीकारली होती, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चला नेक्स्ट. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? आता इथे एकदम छान प्रश्न विचारलेला आहे. असेच प्रश्न न्यायालयाच्या म्हणजे पेपरमध्ये येतात. लिपिक असेल, शिपाई असेल किंवा ड्रायव्हर पदाला असेल. बरोबर. बघा, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे का? नाही. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे का? नाही. महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे का? नाही. तर हे पुस्तक लिहिलेलं आहे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? न्यायमूर्ती रानडे. आता मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय की एका प्रश्नामध्ये अजून 2-3 प्रश्न तयार होतात का ते बघायचं. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलंय? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलंय. बरोबर. पण याच्यामध्ये आता 2 प्रश्न निर्माण होतात. किती? 2 प्रश्न येतात याच्यामध्ये. पहिला प्रश्न तर हा तयार झालेला आहे. आता दुसरा प्रश्न कोणता आहे माहितीये का? की न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव काय? न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव काय आहे? महादेव गोविंद रानडे. हे लक्षात असू द्या. असा पण प्रश्न विचारला जातो. न्यायमूर्ती रानडे यांचं पूर्ण नाव काय? महादेव गोविंद रानडे हे यांचं पूर्ण नाव आहे. हे लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला सांगतो. आणि हे पुस्तक त्यांनी कधी लिहिलं होतं? 1890च्या दशकात त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. कधी लिहिलं होतं? 1890च्या दशकात त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. ओके. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यास संबंधी कलम कोणते? आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता हा जो प्रश्न आहे हा कंपल्सरी उतरतो प्रश्न पेपरला. न्यायालयाच्या पेपरला कंपल्सरी, शिपाईचा पेपर असू द्या किंवा लिपिकचा असू द्या, कंपल्सरी हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम कोणते आहे? तर कलम 16 आहे का? नाही. कलम 15 आहे का? नाही. कलम 18 आहे का? नाही. तर कलम किती आहे? कलम 17. किती आहे? कलम 17. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम 17 याच्याद्वारे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये याच्या संबंधित तरतूद केलेली आहे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी. ओके. नेक्स्ट. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? कदाचित मला वाटतं जेवढे विद्यार्थी सगळ्यांना याचं उत्तर येत असेल. आणि काही जणांना माहीत जर नसेल तर खरं सांगतो, पोलीस भरतीचा पेपर असू द्या, न्यायालय भरतीचा पेपर असू द्या, लिपिकचे जेवढे पेपर आहेत 2024 आणि 2023 हे दोन्ही पेपर बघा. कोणता? 2023 आणि 2024. मला वाटते तुम्ही दोन्ही पेपर बघा. त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. लिपिक पदाला सांगत आहे मी. लक्षात असू द्या. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? सांगा. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत. बहिणाबाई चौधरी, पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत. खानदेशाची कवयित्री म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माहित असलंच पाहिजे फिक्स. पद्मा गोळे याचं उत्तर आहे का? नाही. शांता शेळके? नाही. इंदिरा संत आहे का? नाही. बहिणाबाई चौधरी. बरोबर. तुम्ही त्यांच्या ओया पण ऐकल्या असतील. सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध आहेत. ओके. तर खानदेशीची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? बहिणाबाई चौधरी. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता सांगत आहे मी. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? बहिणाबाई चौधरी यांना. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? खूप छान प्रश्न विचारलेला आहे इथे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सांगा बरं, पटापट कमेंट करा लगेच. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा उद्यान मेघालयमध्ये आहे का? नाही. पश्चिम बंगालमध्ये आहे का? नाही. बिहारमध्ये? नाही. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाममध्ये आहे. आणि सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, कधी पण लक्षात असू द्या, एका प्रश्नापासून दुसरा प्रश्न तयार होतो का तो लक्षात आणा, म्हणजे लक्षात आलाच पाहिजे आपल्या. आता काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगा मला. माहिती आहे का कोणाला? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा याच्यासाठी प्रसिद्ध आहे जगभरात. लक्षात असू द्या, जगभरात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? एक शिंगी गेंडा याच्यासाठी प्रसिद्ध आहे जगभरात. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आता इथं प्रश्न कसा विचारला जातो बघा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पहिला प्रश्न झाला आपला, बराबर. पहिला प्रश्न, याचं उत्तर काय? आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाम मध्ये आहे. आता दुसरा प्रश्न कसा विचारला जाईल? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? बराबर. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? एक शिंगी गेंडासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी आहे? एक शिंगी गेंडा याच्यासाठी प्रसिद्ध आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. दोन प्रश्न तयार झाले लगेच याच्यात. चला नेक्स्ट. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? आता हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. वंदे मातरम राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेलं आहे? शिपाईचा पेपर बघा, 2023 असो, 24 असेल, 25 असेल, बराबर. 2018च्या पेपरमध्ये कदाचित एवढी माहित नाही मला, पण 2023, 24, 25च्या प्रश्नामध्ये लिपिकच्या पेपरला पण हा प्रश्न विचारलेला आहे आणि पोलीस भरतीला पण हा प्रश्न येतो. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? आता याचं उत्तर बघूया आपण. चला बघा. रवींद्रनाथ टागोर आहे का? नाही. मोहम्मद इक्बाल आहे का? नाही. महात्मा गांधी आहेत का? नाही. तर याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. काय उत्तर आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. आता बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत कधी लिहिलेलं आहे? 1870 दशकात. 1870 या दशकात लिहिलेलं आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 1870 या दशकात त्यांनी ते लिहिलेलं आहे, म्हणजेच रचलेलं आहे त्यांनी, बराबर. आणि मेन म्हणजे हे पण लक्षात असू द्या सगळ्यांनी, महत्वाची गोष्ट, 1870च्या दशकात त्यांनी ते रचले आहे. पण 1832 मध्ये बघा, 1870च्या दशकात त्यांनी रचलेला आहे. 1882 मध्ये 1882 मध्ये आनंदमठ, त्यांचा जो आनंदमठ कादंबरी आहे, आनंदमठ कादंबरी याच्यात त्याचा समावेश केलेला आहे. ओके, समावेश, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. आता याच्यात 3 प्रश्न तयार झालेले आहेत, बरोबर. आता 3 प्रश्न तुम्हाला सांगतो कोणते कोणते. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय? प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आहेत ते. कोण आहेत? प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आहेत ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले, बरोबर. आता बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी कोणत्या त्यांच्या पुस्तकामध्ये याचा समावेश केलेला आहे असा पण प्रश्न विचारतात, बरोबर. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणत्या त्यांच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? आनंदमठ कादंबरी याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या.
आणि तारखा लक्षात असू द्या. मेन म्हणजे तारखा. 3-4 प्रश्न तयार होत आहेत, म्हणून मी जे सांगत आहे तुम्हाला ते एक एक करून प्रश्न लक्षात ठेवा, नाही तर खिचडी करून टाकसाल पूर्ण इकडं तिकडं. म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. पहिला प्रश्न काय आहे? वंदे मातरम राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. पहिला झाला रेडी. दुसरा प्रश्न काय आहे? प्रसिद्ध बंगाली साहित्यक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या कोणत्या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत यांचा समावेश केलेला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? आनंद मठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. दुसरं उत्तर भेटलं त्याचं. बरोबर. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तयार याच्यामध्ये असा होतो की वंदे मातरम राष्ट्रीय गीत कधी रचले आहे? बरोबर. वंदे मातरम राष्ट्रीय गीत कधी रचले आहे? 1870. बरोबर. 1870 मध्ये रचले आहे. 1882 मध्ये आनंद मठ कादंबरीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. हे दोन्ही पण गोष्टी लक्षात असू द्या. रचले कधी आहे त्यांनी? 1870च्या दशकामध्ये त्यांनी रचले आहे. 1882 मध्ये आनंद मठ कादंबरीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बरोबर. हे सगळ्यात गोष्टी लक्षात तुम्ही असू द्या. आता सांगतो मी. आणि मेन म्हणजे असं पण विचारलं जातं, प्रसिद्ध म्हणजे असं बंकिमचंद्र चॅटर्जी हे कोण होते असं पण विचारलं जातो. मग तिथे ऑप्शन दिले जातात. प्रसिद्ध बंगाली साहित्यक होते ते, किंवा विविध ऑप्शन दिले जातात. पण त्याचं उत्तर काय आहे? प्रसिद्ध बंगाली साहित्यक होते बंकिमचंद्र चॅटर्जी. आता मी तुम्हाला 4 प्रश्न याच्यात काढून सांगितलेले आहेत. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके. आणि असेच प्रश्न पेपरमध्ये उतरतात, पण आपल्याला हे पण लक्षात असू द्यायचं, जसं आपण एका प्रश्नापासून 4 प्रश्न रेडी होतात का नाही, हे सगळ्यांनी लक्षात असू द्यायचं असं. चला नेक्स्ट प्रश्न. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? माहित आहे का कोणाला? पटापट कमेंट करा. आणि सर्वांना सांगतो, लाईव्ह क्लास जेव्हा होतो तेव्हा सगळ्यांनी लाईव्ह जॉईन व्हायचं. आता काही जणांना लाईव्ह क्लास दिसत नसतील तर विनंती आहे, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता त्याचं बेल आयकन पण क्लिक करत जा, म्हणजे क्लास जसा चालू होतो तसं तुम्हाला माहिती भेटते. सांगा पटकन पटापट. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ दादाबाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे का? नाही. फेडरिक एंजल्स यांनी लिहिलेला आहे का? फेडरिक एंजल्स यांनी लिहिलं आहे का? नाही. अलेक्झांडर पुश्किन यांनी लिहिलं आहे का? नाही. तर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. कोणी लिहिला आहे? कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. आता लक्षात असू द्या, याच्यामध्ये पण 2 प्रश्न तयार होतात आपले. कसे तयार होतात? इकडे बघा. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. बरोबर. पहिला प्रश्न रेडी झाला. दुसरा प्रश्न आपला कसा रेडी होईल? दुसरा प्रश्न असा रेडी होईल, कार्ल मार्क्स यांनी हा पहिला ग्रंथ कधी प्रकाशित केला? बरोबर. असा पण म्हणजे प्रश्न उतरतो. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी कधी प्रकाशित केला? तर कधी प्रकाशित केला त्यांनी? 1867 मध्ये प्रकाशित केला. कार्ल मार्क्स यांनी पहिला खंड 1867 मध्ये प्रकाशित केला. कधी? पहिला खंड. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. पहिला खंड 1867 मध्ये प्रकाशित केलेला आहे. सगळ्यांनी लक्षात असू द्या. 2 प्रश्न तयार झाले. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? कार्ल मार्क्स यांनी लिहिला. दास कॅपिटल हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला? 1867 मध्ये. ओके. नेक्स्ट प्रश्न. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? मला तर वाटतंय कदाचित तुम्हाला सर्वांना याचं उत्तर माहित असेल. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले याचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, आणि माहित असलंच पाहिजे तुम्हाला. बरोबर. तर पहिले महायुद्ध कधी सुरू झाले सांगा बरं? 1845 रोजी सुरू झाले का? नाही. 1919 रोजी? नाही. 1935? नाही. तर उत्तर काय आपलं? 1914. काय उत्तर आहे? 1914 आपलं उत्तर आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. काय उत्तर आहे आपलं? 1914 आपलं उत्तर आहे. आता याच्यामध्ये लक्षात असू द्या, याच्यामध्ये 2 प्रश्न कसे रेडी होतात. आता तुम्ही बोलणार की सर फक्त कसं आहे, तुम्हाला माझा उद्देश एवढाच आहे की एकच प्रश्न तुम्हाला शिकवायचा नाही, तर त्या एका प्रश्नामध्ये अजून प्रश्न निर्माण कसे होतील. आता काही जणांना वाटेल की नाही सर मग याच्यानं खूप मोठा व्हिडिओ होतो. व्हिडिओ मोठा होऊ द्या, पण तुमच्या मनात ते प्रश्न बसतील का नाही? पहिला प्रश्न उतरला की त्याच्या, नाही तर तसा उतरला, नाही तर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न उतरेल ना.
तर तुमच्या लक्षात सगळे प्रश्न बसतील. त्याच पद्धतीने आपण प्रश्न बघत असतो. ओके, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? आता बघा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? 1914 मध्ये. काय उत्तर आहे आपलं? 1914. बराबर, हे तुम्हाला भेटल्याचं पहिलं. बराबर, आता असा पण प्रश्न विचारू शकतात, हे लक्षात असू द्या. पहिले महायुद्ध कधी सुरू झाले हे विचारलं, 1914. पहिले महायुद्ध कधी संपले असा पण विचारतात का नाही प्रश्न? तर पहिले महायुद्ध कधी सुरू झाले? पहिले महायुद्ध कधी सुरू झाले हे लक्षात असू द्या. 28 जुलै 1914. बराबर, आणि संपले कधी? 11 संपले कधी? 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत हे युद्ध चालू होते. म्हणजे शेवट चालले. लक्षात असू द्या. हे दुसरा प्रश्न बघा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? 1914. कधी? 1914, 18 जुलै 1914. बराबर, आणि संपले कधी? 11 नोव्हेंबर 1918. ओके, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. मी तुम्हाला तारखा सगट आणि महिना सगट आणि वर्षा सगट सांगितलेलं आहे, म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो, व्यवस्थित लक्षात असू द्या. हे प्रश्न तुमच्या लक्षात असलेच पाहिजेत. पहिले महायुद्ध 1914 रोजी सुरू झाले. बराबर, 28 जुलै 1914 तारीख चालू झाले. त्याच्यानंतर संपले कधी? 11 नोव्हेंबर 1918. व्यवस्थित लक्षात असू द्या प्रश्न. चला नेक्स्ट. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? बघा, प्रश्न काय विचारलेला आहे? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? सांगा, उत्तर सांगा पटापट, कमेंट करा उत्तर लगेच. चला बघा, 28 ऑगस्ट आहे का याचं उत्तर? नाही. 28 जून आहे का? नाही. तर 28 जानेवारी आहे का? नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी. काय उत्तर आहे? 28 फेब्रुवारी. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आता हे पण लक्षात असू द्या, हा दिन कशाला म्हणजे कशाबद्दल, कोणत्या व्यक्तीबद्दल साजरा केला जातो? आपले भारतीय शास्त्रज्ञ C.V. रमन. कोण? C.V. रमन. C.V. रमन, हे लक्षात असू द्या. C.V. रमन. बराबर, C.V. रमन. C.V. रमन यांनी 1928 मध्ये, बराबर, रामन इफेक्ट, हे लक्षात असू दे. मी जे जे सांगत आहे तुम्हाला सगळ्यांनी लक्षात असू दे. हे जे शास्त्रज्ञ आहेत C.V. रमन, बराबर, यांनी 1928 मध्ये रामन इफेक्टचा शोध लावला. त्या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. बघा, दोन प्रश्न याच्यामध्ये भेटले आपल्याला. बघा, भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. बराबर, C.V. रमन. बराबर, मेन शास्त्रज्ञ कोण आहेत? C.V. रमन. C.V. रमन यांच्याद्वारे हा म्हणजे यांनी शोध लावला होता. कधी? 1928 मध्ये रामन इफेक्ट म्हणून. रामन इफेक्ट याचा शोध लावला होता, तर 1928 रोजी लावला होता. आता असा पण प्रश्न विचारला जातो, बराबर, C.V. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध कधी लावला? C.V. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध कधी लावला? तर C.V. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध 1928 रोजी लावला. कधी लावला? 1928 रोजी लावला. हे लक्षात असू द्या. दोन प्रश्न. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तर कधी? 28 फेब्रुवारी रोजी. बराबर, त्याच्यानंतर C.V. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध कधी लावला? तर 1928 रोजी. म्हणून दोन प्रश्न याच्यामध्ये निघलेत, सगळ्यांनी लक्षात ठेवा. चला नेक्स्ट प्रश्न. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकाराचा अधिकार आहे? बराबर, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकाराचा अधिकार आहे? न्यायालयीन पेपरला तर तुम्हाला तर माहिती आहे, असेच प्रश्न येतात कंपल्सरी. तर याच्यामध्ये बघा उत्तर काय याचं?
स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, म्हणजे यांनी आता ऑप्शन काय दिले तिथे बघा, स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, एक आणि किंवा दोन, हे दोन्ही उत्तर आहेत का किंवा यापैकी नाही? तर याचे उत्तर काय आहेत मित्रांनो? याचे उत्तर आहेत दोन्ही पण. कोणते? स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार. म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. काय असणार आहे? ऑप्शन सी. म्हणजे हे दोन्ही पण येतात, स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार. भारतीय संविधानाच्या बघा, भारतीय संविधानाच्या कलम, हे लक्षात असू द्या, भारतीय संविधानाच्या कलम 19 बराबर, कलम 19(1) नुसार संघटना तयार करणे म्हणजेच आपल्याला तो हक्क दिलेला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आणि समानतेचा अधिकार हे आपले नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार आहेत मित्रांनो, हे लक्षात असू द्या. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे असं जर विचारलं तर भारतीय संविधानाच्या कलम 19(1) नुसार नागरिकांना मिळालेला मूलभूत अधिकार आहे, हे लक्षात असू द्या सगळ्यांनी. आता तुम्ही कलम जरी लक्षात नाही ठेवलं तर फक्त एवढं लक्षात असू द्या, कलम 19 नुसार. ओके, हे एक जरी तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण कलम 19 नुसार हा अधिकार देण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? आता तुम्ही नकाशे जेव्हा बघता की नाही, नकाशे जेव्हा बघता, आपल्या भारताचा नकाशा वगैरे शाळेत तुम्ही बघितले असतील, आहे का नाही, किंवा अभ्यास करताना बघत असाल तर लक्षात असू द्या, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात, आहे का नाही? तर कोणता रंग वापरतात सांगा बरं, पटापट पटापट कमेंट करा, पटापट कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तांबडा रंग वापरतात का? नाही. हिरवा? नाही. निळा? नाही. कोणता रंग वापरतात? तपकिरी. कोणता रंग? तपकिरी रंगाचा वापर केला जातो. कोणत्या रंगाचा? तपकिरी. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या, तपकिरी रंगाचा वापर केला जातो. आता काही काही जण डोकं लावतील की नाही सर, आम्ही तर नकाशात हिरवा रंग बघितला होता, तर हिरवा रंग नाही, तर निळा रंग बघितला होता. नाही, एकदा नकाशा उघडून बघा, तपकिरी रंगाचा वापर केला जातो. आणि काय प्रश्न विचारलाय ते पण बघा. नकाशात पर्वतीय प्रदेश काय विचारलेलं आहे? पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग, म्हणजेच पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? तपकिरी रंगाचा वापर केला जातो. नेक्स्ट प्रश्न. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? बघा, खूप छान आहे. कदाचित मला वाटतंय सगळ्यांना याचं उत्तर माहित असेल, काही जणांना माहित नसेल तर सांगतो. मद्रास या ठिकाणी आहे का? नाही. डेहराडून? नाही. हैदराबाद? नाही. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी. आता हे लक्षात असू द्या, पुणे या ठिकाणी आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पण हे कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. आता त्या ठिकाणी कसं आहे, पुणे हे ठिकाण कोणतं कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी ठिकाण पण दिलेलं असतं आणि राज्य पण दिलं असतं त्या ठिकाणी, हे पण लक्षात असू द्या. नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. आता पहिला प्रश्न आपल्याला हा तयार झाला बरोबर. आता दुसरा प्रश्न कसा तयार होईल माहितीये का? नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना कधी झाली? काय विचारलं जाईल? स्थापना, हे लक्षात असू द्या. नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना कधी झाली? तर कधी झाली याची स्थापना? 7 डिसेंबर, हे लक्षात असू द्या. 7 डिसेंबर 1954 रोजी याची स्थापना झालेली आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात असू द्या, 7 डिसेंबर 1954 रोजी याची स्थापना झालेली आहे. भेटले का नाही आपल्याला दोन प्रश्न इथून? बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पुणे महाराष्ट्र या ठिकाणी आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीची स्थापना कधी झाली? 7 डिसेंबर 1954 रोजी. ओके, तो दोन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात असू द्या. आणि आता नेक्स्ट प्रश्न घेऊ. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला, म्हणजेच शहीद झाला? सांगा बरं. नंदुरबार या ठिकाणी विद्यार्थी, कोणता विद्यार्थी? नंदुरबार या ठिकाणी नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात म्हणजे हुतात्मा म्हणजे शहीद झाला? सांगा.
आता खूप जणांना असा प्रश्न पडेल की सर नंदुरबार हा प्रश्न येऊ शकतो का? 100% हा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही पेपर चाळा, थोडे पेपर चाळले ना तर तुम्हाला दिसेल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. नंदुरबार या ठिकाणी नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा म्हणजे शहीद झाला? सांगा बरं मला. बाबू गेनू आहे का? याचं उत्तर नाही. अच्युतराव पटवर्धन आहे का? नाही. असीम कुमार आहे का? नाही. तर याचं उत्तर आहे शिरीष कुमार मेहता. आता तुम्हाला स्पष्टीकरण देतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात परफेक्ट बसल. नाही तर तुम्ही अजून विचार करत बसाल की नंदुरबार या ठिकाणी कधी विद्यार्थी शहीद झाला, गोळीबारात काय झालं, काय सगळी माहिती तुम्हाला सांगतो, म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात बसेल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवून घ्या, असे प्रश्न येतात 100%. ओके. नंदुरबार या ठिकाणी कोणता विद्यार्थी शहीद झाला? आता जो शाळेचा विद्यार्थी होता बरोबर, कोण? शिरीष कुमार मेहता. याचं वय होतं, वय किती होतं? 16 वर्ष. 16 वर्ष वय होतं विद्यार्थ्याचं. 16 वर्ष वय होतं. शिरीष कुमार मेहता 9 ऑगस्ट 1942 रोजी, बघा 9 ऑगस्ट 1942 रोजी. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे अगोदर पण, 9 ऑगस्ट 1942 रोजी कोणती घटना घडली होती किंवा कोणती घटना चालू होती तिथे? पहिले याचा प्रश्न, हे शिरीष कुमार मेहता याच्या अगोदरच मी आता प्रश्न मी तुम्हाला अगोदर शिकवलेला आहे. तर माहित आहे का 9 ऑगस्ट 1942 तारीख कशाबद्दल, कशा संबंधित आहे? 9 ऑगस्ट 1942 ही तारीख भारत छोडो आंदोलन दरम्यान आहे. इंग्रज अधिकाऱ्यांनी यांनी हे जे शिरीष कुमार मेहता आहेत, 16 वर्षाचे विद्यार्थी होते बरोबर, त्यांनी या वेळेस आपलं जे म्हणजे इंग्रज जे अधिकारी ते बेछूट म्हणजे एवढ्या गोळ्या चालवत, म्हणजे जिकडे तिकडे गोळ्या चालवत होते. या विद्यार्थ्यांनी भारत छोडो आंदोलन दरम्यान भारताचा तिरंगा आपल्या हातात घेऊन इंग्रजांना सांगत होते की तुम्ही इथून निघून जा, इधर म्हणजे चले जाओ बरोबर. तर हे जे भारत छोडो आंदोलन होतं त्याच्यामध्ये हे विद्यार्थी सहभागी होते. पण या विद्यार्थ्यासोबतच शिरीष कुमार मेहता यांच्या सोबतच अजून काही विद्यार्थी सोबत होते. कोण विद्यार्थी सोबत होते? लालादास शहा. कोण होते? अजून एक विद्यार्थी यांच्या सोबत होता, लालादास शहा. त्याच्यानंतर शदीकर केतकर. कोण होतं? लालादास शहा, शदीकर केतकर. हे 16 वर्षाचे विद्यार्थी हे शहीद झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर हे जे शिरीष कुमार मेहता आहेत हे यांचं वय वर्ष होतं 16, आणि ते जेव्हा शहीद झाले तेव्हा चालू होतं भारत छोडो आंदोलन. 9 ऑगस्ट 1942 ही तारीख लक्षात असू द्या. भारत छोडो आंदोलन 9 ऑगस्ट 1942. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण होते, दोघ जण, लालादास आणि शदीकर केतकर हे त्यांचे मित्र होते. हे सर्व शहीद झाले. इंग्रजांचे जे अधिकारी आहेत ते गोळ्या झाडत होते, यांच्या हातामध्ये तिरंगा होता आणि हे त्यांना सांगत होते त्या टायमाला चले जा म्हणून. 16 वर्षाचे विद्यार्थी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, म्हणून हे लक्षात असू. नंदुरबार या ठिकाणी शिरीष कुमार मेहता. चला नेक्स्ट. विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा. काय? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कमेंट करून तर सांगा, पण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा. म्हणून तुम्हाला एकच विनंती आहे, आपल्या चॅनलवर अवघड ते अवघड लेवलचे आपण प्रश्न घेणार आहोत, पण सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, हे आपलं चॅनल नवीन आहे आणि जेवढे होईल तेवढे आपले चॅनलवर हे काय म्हणतात अवघड लेवलचे आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करा. म्हणून जास्तीत जास्त चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा. ओके, थँक्यू. आणि आता जर तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर सगळ्यांनी आपले जे प्रश्न असतील, समजा काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की सर अशा पद्धतीचे व्हिडिओ अजून घ्या, किंवा अजून तुमचं काही म्हणजे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आणि मला या प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तर द्या. बरोबर. विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले?
आणि याच्यामध्ये टोटल 4 प्रश्न तयार होतात. किती प्रश्न? 4 प्रश्न तयार होतात. आता कशा प्रकारे तयार होतात आपण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. आणि न्यायालयीन भरतीसाठी शिपाई, बघा तुम्हाला आता पण सांगतो मी, शिपाई पदासाठी 30 पैकी 30 तुम्हाला मार्क पडलेच पाहिजे, काही झालं तरी. बरोबर, 30 मार्क पडलेच पाहिजे, एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो चॅलेंज देऊन. आणि लिपिक पदामध्ये गणित, बुद्धिमत्ता याचे पण आपण क्लासेस घेणार. सगळे क्लासेस मोफत आहेत. लिपिक मध्ये तुम्हाला 70 किंवा 78 प्लसचा तुमचा स्कोर आलाच पाहिजे. आणि सगळ्यांना सांगतो, रात्रंदिवस अभ्यास चालू ठेवा. कॉम्पिटिशन किती जरी मोठी असली, 80 प्लसचा जर स्कोर असला तुमचा, तर 100% तुम्हाला याच्यामध्ये यश भेटेल. कारण कसं आहे, किती लाखोही उमेदवारांनी अर्ज भरू द्या, काही हरकत नाहीये, पण तुमची तयारी कशी आहे ते तुम्हाला माहित असतं. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, जेवढं माझ्याकडून होतं, एका शिक्षक या नात्याने मी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि तुमचा सर्वांचा फक्त सपोर्ट असला पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पण आपल्याला याच्याहून अवघड लेवलचे प्रश्न घ्यायचे, कारण की गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल, जी के असेल, हे सगळे प्रश्न आपल्याला घ्यायचे. तर लिपिक पदासाठी असेल, शिपाई पदासाठी असेल किंवा ड्रायव्हर पदासाठी, याच्याहून अवघड लेवलचे आपल्याला प्रश्न घ्यायचे. म्हणून सर्वांना विनंती, हे आपलं चॅनल नवीन आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक सगळ्या भावांनी, सगळ्या ताईंनी जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.